हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात? झालं जेवण वगैरे? आज पाऊस नाहीये बघा. आयुष्यामध्ये ना आपल्याला जन्म आई देते, नाव आपलं दुसरे ठेवतात, म्हणजे आई वगैरे घरातले. शिक्षण आपल्याला आई वडील देतात आणि सर्व काही आपली जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला हे जे चितेवर जेव्हा ठेवले जातात तेव्हा अग्नी दुसरे देतात, दफन दुसरे करतात. अशा प्रत्येक गोष्टी हे दुसरेच म्हणजे आपलेच घरातले किंवा बाहेरचे लोक करत असतात. प्रथम आपल्याला शिक्षण दिलं जातं, ते आपली आई देते, वडील देतात. आणि एकच गोष्ट आपल्याला करायची असते, ते म्हणजे आपले कर्म. फक्त तू तुझेच कर्म चांगले करत जा, देव तुला त्या कर्माचं किंवा त्या चांगल्या गोष्टीचं तुला फळ देणार. माणसाच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात चांगल्या करण्यासाठी. असं नसतं की माणसाच्या हातात काहीच नाही. माणसाच्याच हातात सर्व आहे. त्याला त्याचं स्वतःचं जर चांगलं करायचं असेल तर त्यांनी चांगला विचार केला पाहिजे. काही माणसं घाणेरडा विचार करतात. त्यांना असं वाटतं दुसऱ्यांचं वाईट व्हावं, दुसऱ्यांना त्रास व्हावा, आणि ते दुसऱ्याला त्रास देतात. पण हे चुकीचं आहे. त्या व्यक्तीला त्रास देण्यापेक्षा, दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा आपल्या स्वतःला किती त्रास होतो ह्याचं ते पाहत नाहीत. परंतु मी दुसऱ्याला हट्टीवाद, ह्याला काय म्हणतात? हट्टीवादपणा, ह्याला म्हणतात अहंकार, ह्याला म्हणतात गर्व. स्वतःच्या म्हणजे नाही का, स्वतःच्या बुद्धीमध्ये जी काही घाण भरलेली असती त्या घाण रीतीने वागणं. परंतु ते जेव्हा परत तुम्हाला मिळतं तर ते 100,000 पटीने तुम्हाला परत भेटतं. तुम्ही दुसऱ्याला करता तेच तुम्हाला परत भेटतं. एवढं मात्र खरं आहे. माणूस म्हणतो ना, दुसऱ्यासाठी खड्डा खणू नको. तर जो खड्डा खणतो तोच त्यात कधीतरी पडतो. तर असं आहे बघा. म्हणून मी तर म्हणते, माझं तर आता एक मत झालेलं आहे, चांगलं पण बोलायचं नाही आणि वाईटही ऐकायचं नाही. हे दोनच तत्व मी ठेवलेली. आणि कोणी बोललं तर बोलायचं, नाही बोललं तर आपण जबरदस्ती होऊन त्यांना फोन करून इकडच्या गोष्टी तिकडं, तिकडच्या गोष्टी इकडं, हे सर्व गोष्टी आता मी कितीतरी वर्ष झालं सोडून टाकले. कारण का, त्यामुळं आपल्याला नाहक त्रास होतो. ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही. शांतता. दुसऱ्याचं ऐकायला नको आणि आपलं सांगायला नको. बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपल्याला आपल्या कानालाही नको आणि डोक्यालाही नको त्रास करून घ्यायचा नाही आता ह्या वयामध्ये. आणि ऐकून काय करायचे आपल्याला? ऐकून काय आपण त्याच्या आळण्यात मीठ घालू शकतो? नाही. मग ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही. शांतता. हो की नाही? हा एकच मार्ग माणसाने. आणि माणूस करतं, बोलतो. काही वेळेस माणूस बोलतं, भांडतं, परंतु काही गोष्टी हद्दीच्या बाहेर गेल्यावर माणूस त्यातून मन काढून टाकतो. म्हणतात ना, एकदा विटलं मन तर माणूस तिथं परत बघत नाही. एवढं मात्र खरं आहे. हो की नाही? धन्यवाद.